उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा नवी मुंबईतल्या वाशीमध्ये होत आहे. याच मेळाव्याच्या दिवशी आज नवी मुंबईतल्या महाविकास आघाडीला मोठा खिंडार पडणार आहे. तब्बल 15 नगरसेवक आज महाविकास आघाडीमधले हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करतायत. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल, सगळ्यात मोठा खिंडार आज पडणार आहे. तब्बल 15 नगरसेवक आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत. ऍक्च्युली नगरसेवकांचा प्रवेश कसा होतो माहित आहे काय? सर्वांना पहिले शिंदे साहेबांची भेट हवी असते आणि शिंदे साहेब लास्ट 4 दिवसापासून गावाला जाऊन बसले होते. त्यांच्यामुळे ते बाकीचे पण आहेत अजून 8-9 नगरसेवक, ते शिंदे साहेबांना भेटले नाही. तर आज आकडा 23 वर गेला असता. नवी मुंबईमध्ये जी दडपशाही चालू आहे, एकाधिकारशाही चालू आहे, मुस्कटदाबी चालू आहे नगरसेवकाची, त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज हे सर्व नगरसेवक शिंदे साहेबांच्या प्रेमात, शिंदे साहेबांच्या मोहात म्हणा किंवा त्यांचे काम करण्याची पद्धत, ते देत असलेला आदर, महिलांचा सन्मान, या सर्व गोष्टीला बघून आज ते सर्व नगरसेवक शिंदे साहेबांबरोबर काम करू इच्छितात. आणि शिंदे साहेब इतके इफेक्टिव्ह झालेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रभर. आज तुम्ही बघा ना, सोमनाथ वास्कर ज्याला जिल्हा प्रमुख करणार होते आता शिवसेनेचा उभाटा गट, ते सोडून तो आमच्याकडे आलेला आहे. काल ज्याला उपजिल्हा प्रमुख केलं, त्यात कालच्या उपजिल्हा प्रमुख पण इथे 3-4 आले, त्यांना यात प्रवेश पाहिजे. म्हणजे शिंदे साहेबांची जी जादू आणि करिश्मा आहे, हा सर्वांना भूल घालत आहे आणि ते सर्वसामान्यांना जे भेटेल त्याचं काम तिथले तिथे करत असतात. त्यांच्यामुळे ते खूप अतिशय शिंदे साहेबांच्या काम, मस्के साहेबांचं काम, विजय नाटा साहेब, चौगुले साहेब, हे सर्व आमची टीम तयार झाली. आमचे प्युअर शिवसेनेचे 53 झाले आहेत. 111चं तुम्ही गणित करा, आमचे प्युअर शिवसेनेचे 53 आहेत. आणि समजा उद्या आळवली भुतवली आलं तर आमचे तिथे शिंदे साहेबांचा खूप प्रभाव आहे. म्हणजे हे 57 हेच झाले. अजून 6-7 नगरसेवक जे शिंदे साहेबांची जर आज भेट झाली आता दुपारपर्यंत, ते आज संध्याकाळी प्रवेश करतात. काय म्हणाल की सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची ज्या येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एका बाजूला पडलेली आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खिंडार पडलेला आहे. लढाई ही फक्त दोनच पक्षांमध्ये आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये. या दोनच पक्षांमधल्या महायुतीच्याच मित्र पक्षांमध्ये ही लढाई थेट होणार आहे. असं नाही आहे. शिंदे साहेब तर बोलतात आम्ही महायुती म्हणूनच लढणार. महायुती झाली तर अतिशय आनंदच आहे, मग आम्ही मिळून लढू. आणि महायुती नाही झाली आणि तर मग आम्ही वेगवेगळे लढायला पण तयार आहोत, आमचा महापौर बसवायला पण तयार आहोत. आणि ह्या गोष्टीला फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे ठाण्यात मुद्दाम घेत असलेलं राजकारण करत असलेलं जनता दरबार. ते तिकडे जनता दरबार घेतील, तिथे जाऊन काहीतरी उगत कोणातरी उभं करून इकडची गर्दी करून तिकडे असे बोलत राहतील, तर त्याचे पडसाद नवी मुंबईत 100% उमटणार. आणि नवी मुंबईमध्ये किती समस्या आहे बघा ना, घराचे ट्रान्सफर थांबले आहे, गरजेपोटी थांबलाय, अख्ख्या बोनकुड्या गावाला समस्याने ग्रासलाय. ते सोडून दुसऱ्याच्या इथे जाऊन मुद्दाम राजकारण करायला जे जातात, त्याचा परिणाम आहे. आता महायुतीचाच महापौर बसेल. आमची पण इच्छा युती झाली पाहिजे. तुमचा थेट आरोप हा वनमंत्री गणेश नाईकांच्या वरती आहे. तुमची लढाई थेट त्यांच्यासोबतच दिसते एकंदरीत बोलण्यातून. साहेब, शिंदे साहेब कधीच लढायला बघत नाहीत ना. तुम्ही बघा ना, तेच चालू करतात. ते कोणाबरोबर नीट राहत नाही तर आम्ही काय करणार? आता युती आहे तर आपलं एक राहायला पाहिजे. युतीचा महापौर आरामात बसतो, त्यांना नाही पाहिजे तर असं. आता मंदा मात्रेची आमची कधीच भांडणं होत नाहीत. मंदा मात्रेबरोबर मिळून आम्ही एकदम युती करायला तयार आहोत. आम्हाला तसा काही प्रश्न नाही. पण हे मुद्दाम राजकारण जे चालू आहे, कुरघोडी करतात आहे. आम्हाला जनता दरबारमध्ये बोलवतात, अधिकाऱ्यांना तिकडे सर्वांसमोर कोणातरी अर्ज द्यायला लावतात. आता मी माझ्या लिगल घरात राहत असलेल्या, माझं स्वतःचं घर आहे, ते मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो, त्याची ओसी पुटप आहे, त्याला नोटीस काढायला लावली. अविनाश लाड साहेबांच्या बिल्डिंगला नोटीस काढली अधिकाऱ्यांनी. आता ती नोटीस मागे घेण्याची नामुष्की येणार आहे त्यांच्यावरती. हे सर्व तिकडून स्टार्ट होते, आमच्याकडून कधीच स्टार्ट होत नाही. नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार महायुती म्हणून काम करतंय, मात्र नवी मुंबईमध्ये जर पाहायला गेला तर थेट भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ही लढाई दिसते. त्यांच्यामधले मतभेद देखील समोर आलेलेच आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र आपलाच महापौर बसवण्याच्या देखील तयारीमध्ये आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत.